कौतुक आहे का टोम नाही ते समजत नाही मला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। भैयाच्या स्कूलमध्ये पालक मीटिंग आहे, तर मला जायचं आहे आता त्यासाठी। मिस्टरांना काही टाईम नाही, त्यांचं पण स्कूल असते 10 वाजता, त्याचं पण स्कूल एकच टाईम आहे आणि सुट्टी पण मिळत नाही आहे त्यांना, त्यामुळे मी म्हटलं चला मी जावं। आतापर्यंत फक्त मी माझ्या पालकांना बोलत होते, आता मी पहिल्यांदा पालक मीटिंगला जाते। म्हणजे एवढी मोठी कधी झाली मी मला समजलं नाही। चला असो, मोठं काय होतच राहते। आता आवरले, ड्रेस वगैरे घातला आहे, आता अनुला स्कूलला सोडवते आणि तसंच पुढे जाते पालक मीटिंगला। अनु पाहते काय करते। अनु, माझ्या आजोबांचा फोन आलता तर अनु बोलतच होती। ए धन अनु, चल धर पटकन, चल उशीर होतो परत स्कूलला यायला। घे अडकव, हे किती खराब गेलं ग। हा इकडे बघ, इकडे बघ, टाक। चला आता अनुला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग पालक मीटिंगला जाऊ आपण। जेव्हा जेव्हा आता मी मोबाईल बाहेर नेईन ना, तेव्हा तेव्हा हा व्ह्यू तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, कारण इतका सुंदर, मला तर पर्सनली हा व्ह्यू पाहायला खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं। त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला पण वाटेल। अनुला तिच्या स्कूलमध्ये सोडवलं आणि तसंच पुढे मी भैयाच्या स्कूलमध्ये गेले, तिथे सरांना वगैरे भेटले। खूप भारी प्राऊड फील होत होतं किंवा मी पण पॅरेंट्स म्हणून गेले। नंतर येता येता खूपच भूक लागली होती, जरा चला म्हणलं सगळ्यांनी वडापाव वगैरे खाल्ला। तिथे फक्त 7 रुपयाला वडापाव भेटतं, सिरियसली 7 रुपयाला। मग काय, आम्ही तिथे गेलो की तो वडापाव नक्कीच एन्जॉय करतो। चला आता डुगूला वगैरे घेतलं, तिचे स्कूल पण तोपर्यंत सुटलं होतं। मग भैया आम्ही सगळे सोबतच गेलो, तर ती आल्याच्या नंतर बिल्डिंगच्या खाली सगळ्या तिच्या फ्रेंड्स वगैरे भेटतात, त्यामुळे ती खूपच त्यांच्यात एक्साइटमेंट लेवल खूपच वाढते मुलांची, कारण आपल्या फ्रेंडला कसं आपण चांगलेत नाही दाखवल्या। तर खाली आल्याच्या नंतर काय, इथे सगळे तिचे ओळखीचे, त्यामुळे सगळ्यांशी ती बोलत होती। नंतर घरी आल्याच्यानंतर तिला भूक लागली होती, त्यामुळे मी तिला हा रोल करून दिला। हा मिक्स फ्रूट जॅमचा हा रोल तिला खूप आवडतो, तो तसाच खायला आवडतो, पण जास्त काही चांगला नसतो अगदी। तिला हा रोज तिला देते मी, हा पण थोडंच लावून देते, कारण चपाती ही जास्त गेली पाहिजे, रोल हा कमी गेला पाहिजे। ते मिक्स फ्रूट जॅम हे कमी गेलं पाहिजे मुलांना, कारण ते खूपच गोड असतं आणि एवढं गोड मुलांसाठी चांगलं नाही। त्यामुळे मग ते असं छान चपातीला लावून देते आणि रोल करून देते छान, ती पण खाते। आणि मला पण वाटतं हा बाबा एक चपाती मुलांनी खाल्ली आहे। आल्याच्यानंतर ती एवढं खाते, सकाळी दूध बिस्किट खाते आणि जायच्या टायमाला जे आपले ड्रायफ्रूट वगैरे असतात ते खाते। आणि संध्याकाळी मग जे आपलं रेग्युलर असतं डाळ भात, भाजी चपाती किंवा दूध चपाती, दूध भाकरी, असं तिला मी चारते, असं तिचं रुटीन आहे। आणि असं तिला एन्जॉय करत करत खायला खूपच जास्त आवडतो। हा झोका आहे, हा बाल्कनीमध्ये लावला आहे आम्ही, त्यामुळे एकदम भारी तिला म्हणजे पूर्ण असा स्पेस मिळतो झोका वगैरे घ्यायला, तिचं तीच घेते खूप इथे, म्हणजे तिचं खूपच टाईम जातो। छान आहे एकदम, जागा पण मस्त आहे, इथे जागा पण जास्त आहे। असं शहरामध्ये एवढी जागा नसते, पण बाल्कनी मोठी आहे ना। पलीकडच्या बाल्कनी सगळी माझी झाडं वगैरे आहेत आणि अलीकडच्या बाल्कनीमध्ये ती आणू तिचं झोका। आणि पाऊस पण खूपच येत होता, मग काय निवांतच आम्ही आता। आज काय झोपायचं नाही ना? मी झोपले तर मला पण झोपू देत नाही, तू नको झोपू, माझ्यासोबत खेळ ना। बिस्किट खाऊन घे पहिलं। एक व्हिडिओ व्हायरल झाला माझा, तर मला असं एवढे लोक ओळखायला लागले, एवढं भारी वाटायला लागले ना, म्हणजे ओळख देतात की हा तुमचा तव्याचा व्हिडिओ पाहिला। पण काय माणसं लेडीज म्हणतात की हा तुझा तो तव्याचा व्हिडिओ पाहिला हसून, म्हणजे कौतुक आहे का टोम नाही ते समजत नाही मला। ठीक आहे असो, पण खूप छान वाटते। काही लेडीज फक्त अशा जाताना येताना पाहत होते इथून जाताना, आता अनुला घेऊन रोज जावं लागतं, मग खूप सारे भेटतात, मग फक्त असं बघायच्या, पण आता बघून हसतात पण। म्हटलं मी यांना ओळखत पण हसतात कसं काय, खूप छान फायदा झाला आहे माझा, त्यामुळे एकदम भारी वाटते। चला आज म्हणलं थोडंसं किचनचं पॉलिशिंग करावा, हा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल किंवा आला पण असेल, त्यासाठी आपल्या चॅनल नक्की चेक करा एकदा। आता मी हळूहळू करून सगळं सामान हे खाली काढून घेत आहे, कारण मला किचनला पॉलिश करायचं आहे। आता फक्त थोडाच व्हिडिओ हा ॲड केला आहे मी, आणि शेवटचा लास्ट लुक बघा, खूप छान, म्हणजे एकदम नव्यासारखं दिसत आहे माझं किचन, एकदम आरशासारखं चमकत आहे। तो व्हिडिओ एकदा नक्की चेक करा की कसं आपल्या किचनला पॉलिश वगैरे करायचं आहे। तर किंवा मग येईल 1-2 दिवसामध्ये येईल, जर नसेल आला तर माझं ना डोळे खूपच
पेन करत होते. म्हणजे मी पहिले असं आईस वगैरे लावायचे पण मध्ये मध्ये बंद केलं होतं कारण माझं चेहऱ्याला सूट नव्हतं होतं, थोडा उकलायला लागला होता. पण आता परत चालू केलं आहे. थोडासा चेहरा पण ग्लो करायला लागतो. थोडे आपले जे मसल्स असतात चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन वगैरे छान राहतं याने आणि आपल्या चेहऱ्याला एकदम आराम भेटतो. आणि जे तुम्हाला जर डार्क सर्कल वगैरे असतील ना तर ते याने हळूहळू जातात. तुम्ही हप्त्यातून 3-4 वेळा करू शकतात किंवा दिवसाआड दिवसाआड असं करू शकतात. याने खरंच खूप फरक पडतो. माझा एक्सपिरियन्स आहे, मला खरंच आधी खूप फरक पडला होता. पण मध्ये मध्ये काय सांगायचं, इकडचं वातावरण सूट होत नाही. कधी गरमी, कधी थंडी, कधी ऊन, कधी पाऊस. आणि आता तर पाऊस मध्येच ऊन आणि मध्येच एवढी गरमी लागते आणि मध्येच खूपच जास्त थंडी लागते. म्हणजे इकडचं वातावरण असं वेगळंच प्रत्येक टायमाला प्रत्येक तासाला असं बदलत राहतं. त्यामुळे हा प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे मग जास्त थंडी लागली की असं तोंडात चेहरा उकलत होता. त्यामुळे मी मध्ये मध्ये बंद केलं होतं पण आता परत चालू केलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. 5 वाजले होते, सगळ्यांसाठी चहा केला. बघा अनु बाहेर गॅलरीमध्ये कशी बसली आहे तिची. तर हा व्हिडिओ इथेच एंड करते. आता इथून पुढे काही नाही, संध्याकाळचं जेवण हा व्हिडिओ इथेच एंड करते. जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून नक्की जा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.